नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण निफ्टीचे इन डिटेल अजून एकदा मोठ्या टाइम फ्रेम पासून छोट्या टाइम फ्रेम पर्यंत सगळं इन डिटेल अनालिसिस पाहणार आहे. कोणत्या डेट होत्या, काय रिझन होतं, अशी कोणती डेट होती ज्याच्यामुळे हे फॉल येणार हे अगोदरच आपल्याला समजलेलं होतं आणि हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सुरुवात करूया आपल्या इलाइट मस्ती या टेलिग्राम चॅनल पासून. याच्यामध्ये आपण मंडेला 6 जुलैलाच साधारण संध्याकाळी 7:51 एक अपडेट दिलं होतं की बेरिश व्ह्यू फ्रॉम 9 जुलै. 9 जुलैपर्यंत माझा व्ह्यू हा बेरिशच असणार आहे. त्याच्यामध्ये माझा कोणताही अपसाईडचा किंवा लॉंगचा अजिबात कोणताही कसलाच प्लॅन नव्हता. पूर्णपणे माझा व्ह्यू क्लिअर होता की 9 जुलैपासून किंवा 9 जुलैपर्यंत माझा व्ह्यू बेरिश आहे. कधीपासून? सोमवारपासून. ओके. मंगळवारी सकाळी 10 वाजता एक अपडेट दिले होते. निफ्टी आता एका इम्पॉर्टंट रेजिस्टन्स जवळ आहे आणि प्रॉफिट बुकिंग पाहिजे किंवा एक मोठा फॉल पाहिजे, साधारण कमीत कमी 300 पॉईंटचा. कमीत कमी 300 पॉईंट. आणि कालच एका दिवसात साधारण हाय पासून 180 पॉईंटचा फॉल आलेला आहे. टोटल 180 पॉईंट. कशामुळे? एक डेट होती, त्या डेट आणि त्या टायमिंग पासून तो फॉल सुरू झाला, एक्झॅक्टली कालपासून. त्याच्यानंतर तो जो काही फॉल होता तो आपल्या काही स्टुडंट्सनी पकडलेला आहे, त्याच्यामध्ये छान प्रॉफिट केलं. आज एक लाईव्ह मार्केटमध्ये एक अनालिसिस प्रोव्हाइड केलं होतं, एक व्हिडिओ तयार करून. तो व्हिडिओ असा होता, हा जर एक अपसाईडला प्लॅन आला, एक पॅटर्न क्रिएट झाला तर आपण शॉर्ट करणार आहे डाऊन साईडच्या टार्गेटसाठी. ते टार्गेट आले आणि नंतर ना एक न्यूज आली ज्याच्यामुळे हा एवढा मोठा फॉल आला आणि टोटल आज 500 पॉईंटपेक्षा जास्त मोठा एक डाऊनफॉल आलेला आहे. तर एक्झॅक्टली आपल्या जे काही डेट आहेत ना, त्या डेट एकदम प्रॉपरली वर्क करत आहेत. ओके. आता पाहूया आपण निफ्टीच्या इंडेक्स चार्ट पासून. ओके. निफ्टीचा हा 2 तासाचा इंडेक्सचा चार्ट आहे आणि या चार्टवर आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. ए झालेला आहे इकडे, त्याच्यानंतर इकडे बी होता. हा जो बी काय आहे तो इथे होता आणि प्रश्नचिन्ह होता, तो आपण अजिबात प्रश्नचिन्ह काढलेलं नाही. त्याचं रिझन होतं की हा जर पॅटर्न एबीसी बनला आणि ह्याच्या अगोदर पण रिझन सांगितलं होतं की हा जो जर वेव्ह थर्ड असेल तर ही खूप स्पीडने पाहिजे होती, ही एवढा टाइमपास करत जायला नकोच होती. सो आणि हा जो काही वेव्ह एचा टॉप आहे तो त्याने अजून पण ब्रेक केला नाहीये, कारण त्याच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स दिसतच नाहीये. सो म्हणून आपण हा प्रश्नचिन्ह असंच ठेवलं होतं. आणि एक लेवल होती आपली 23,972.90. ही जर लेवल खाली ब्रेक झाली तर आपण आपला पूर्णपणे ट्रेंड चेंज झाला असं समजणार होतो. ओके. आणि आज एक्झॅक्टली हे सुद्धा झालेलं आहे. आता एक्झॅक्टली जेव्हा मार्केट सुरू होतं तेव्हाच या पॉइंटला सुद्धा अपडेट केलेलं होतं. ही जर लेवल ब्रेक झाली तर आपला व्ह्यू चेंज होणार आहे. तेव्हा पण हा बी आपला याच ठिकाणी होता. बी आपण चेंज केला नाही. जेव्हा ह्याच्या खाली प्रॉपर क्लोजिंग आलं, हा चार्ट साधारण मी 2:08 अपडेट केलेला होता. ओके. अजून एक लेवल होती, ती लेवल होती ही जी काही अपसाईडचा मोमेंटम आहे या पूर्ण मोमेंटमचा, याला मी थोड्या टाइम फ्रेम मध्ये करतो. ओके. ही एक लेवल होती, ही लेवल ब्रेक झाली की डाऊन साईडचा फॉल म्हणजे ट्रेंड चेंज होणार. आणि ही एक लेवल होती, याच्यानंतर आपण स्लाइटली बेरिश होणार किंवा बीटीएसटी 1-2 दिवसासाठी बेरिश होणार होतो या लेवलनुसार. एक्झॅक्टली काल इथूनच आपण शॉर्टचा प्लॅन केला होता, त्याच्यात काही विद्यार्थ्यांनी खूप छान प्रॉफिट केलं, अभिनंदन. आणि लाईव्ह मार्केटमध्ये जे काही आपण अनालिसिस प्रोव्हाइड केलं होतं, आता ही लेवल तर टोटल अपसाईडच्या इम्पल्सची ही लेवल तर ब्रेक झाली, ही आपण लेवल आता काढून टाकू. त्याच्यानंतर जी काही 2 तासातली लेवल होती इम्पॉर्टंट, ही लेवल ती आता ऑलरेडी ब्रेक झाली. ती आता काय झाली? ऑलरेडी ब्रेक झाली आहे. मग आता पुढे काय होणार? आता पुढे काय होणार? जस्ट ओके. आता पुढे काय होऊ शकतं? हा जो काही ए बनला आहे, ओके,
चला आपण दुसरा पेन घेऊया. ठीक आहे. हा जो काही ए बनला आहे, आता हा एक एबीसी पॅटर्न वरती गेलेला आहे आणि त्याच्यात एक इम्पल्सिव्ह पूर्ण झालेली आहे. म्हणजे इकडे आता बी येणार आणि हा जो काही फॉल आहे तो आता वेव्ह सीचा असेल. जर ही वेव्ह सी पूर्ण झाली तर कोणता पॅटर्न पूर्ण होईल आपला? तर आपला तो पॅटर्न होईल, हा जो काही प्रश्नचिन्ह होतं हे जाऊन इकडे पूर्ण होणार आपलं, हे जाऊन इकडे पूर्ण होणार आणि हा सुद्धा लो ब्रेक व्हायला पाहिजे. ओके, तो लो आहे 23,070 जो आपण ऑलरेडी एका मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला होता. ओके, आता इंटरनल बघूया की एक्झॅक्टली कंडिशन काय सुरू आहे. आय होप की तुम्हाला आता हे समजलं असेल. आपण काउंटिंग टाकू, ए बी आणि हे सी, हे काही अशा प्रकारे करेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. ओके, ए झालेला आहे, इकडे बी झालेला आहे आणि ह्याच्या टॉपलाच आपण डेट सुद्धा अनाउन्समेंट केली होती आणि याच रेजिस्टन्स पासून आपण फॉल सुद्धा एक्सपेक्ट केलेला होता, जो ऑलरेडी आता 800 साधारण 500 आणि 180 680 पॉईंटचा ऑलरेडी फॉल झालेला आहे आणि अजून इथून साधारण 800 पॉईंटचा फॉल आरामात येणार आहे, आरामात. ओके, आता आपण इंटरनल बघूया. ही पण लेवल आता काढून टाकू कारण ऑलरेडी ती आता ब्रेक झालेली आहे. ओके, 30 मिनिटांमध्ये येतो आपण. याच्यामध्ये हे सायकल पूर्ण झाल्यानंतर इकडे 1 2 3 4 आणि वेव्ह 5 येणार होती. बट वेव्ह 5 न बनता डायरेक्टली एक खूप शार्प फॉल आला. त्यावेळेस एक न्यूज आली होती. ती न्यूज अशी होती की ट्रम्पने जे काही सील्स फायर केलं होतं MOU ते ब्रेक झालेलं आहे किंवा कॅन्सल झालेलं आहे. या न्यूजमुळे एक नॉनस्टॉप फॉल आला. आपले एक्सपेक्टेशन होते की ही एक इम्पल्स तयार होणार, त्याच्यानंतर एक करेक्टिव्ह पॅटर्न बनेल आणि इथून फॉल सुरू होईल. पण हे अनएक्सपेक्टेड झालं आणि याच्यामुळे एक शार्प मोमेंटम न्यूजमुळे क्रिएट केला. ओके, आता इंटरनल जर चेक केलं तर वेव्ह 5 जी असते, आता हे कॅल्क्युलेशन मी थोड्या वेळापुरता डिलीट करतो आणि मी तुम्हाला इन डिटेल समजवण्याचा प्रयत्न करतो. ओके, हा 1 असेल, 2 असेल, 3 4 आणि 5 असेल तर त्याचं मॅक्स लेवल जे असेल ना ते असते 100%. बट ही 100% पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ वेव्ह 5 जर 100% पेक्षा जास्त असेल तर ती वेव्ह 5 नसते, ती कन्सिडर होईल वेव्ह थर्ड मध्ये. जर ही वेव्ह थर्ड असेल, जर ही वेव्ह थर्ड असेल ज्याला आपण वेव्ह 5 म्हणत होतो, तर मग काय होईल? ही थर्ड असेल तर 1 2 थर्ड. ओके, हा थर्ड इकडे आला, हा अजून फोर्थ बनणार आहे आणि हा फिफ्थ सुद्धा अजून बनणार आहे. ओके, त्याच्यानंतर मग हा जो काय आलेला आहे अप डाऊन आज झालेला तो काय असेल? तो असेल एक अजून एक इम्पल्स. तो काय असेल? तो असेल एक अजून एक इम्पल्स. म्हणजे हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5. मग हा जो काय आहे तो सुद्धा असेल अजून एक 1 2 आणि याच पॅटर्नमुळे आपण डायरेक्टली व्ह्यू सी येणार आहे असं कन्सिडर करतोय 2 तासाच्या चार्टवरती. हा जो काही सी आहे हा डायरेक्ट व्ह्यू सी येणार आहे. नाहीतर आपण असं पण म्हणू शकलो असतो की हा एक ABC डब्ल्यू झाला, हा एक ABC एक्स झाला आणि हा एक ABC असा बनू शकतो, वाय बनेल. पण आता इंटरनल पॅटर्नच एवढे इम्पल्स क्रिएट होत आहेत, म्हणजे 1 2 1 2 1 2 तयार होत आहेत. तर आता ही वेव्ह खूप एक्सटेंड होऊ शकते, ज्याच्यामुळे ABCचा पॅटर्न इनव्हॅलिड होतो किंवा तो पॅटर्न बनणारच नाहीये. ओके, म्हणून ही डायरेक्टली वेव्ह सी शार्प येणार. त्याच्यानंतर हा प्रश्नचिन्हवाला वेव्ह बी आपल्या इकडे पूर्ण होणार आणि याच्यानंतर जे काही आपलं टार्गेट होतं 25,500चं, तो आता एका नवीन लो बरोबर आपण त्याला ऍडजस्ट करणार आणि पाहणार की ते कुठपर्यंत येते. ओके, चला ऍज इट इज आहे त्या चार्टवरती आपण आता इकडे 3 बनतोय. ओके, इकडे 3 बनलेला आहे, आता 4 बनेल. त्याच्यासाठी आपण काय करणार? या वेव्ह 2 पासून आपण एक रिट्रेसमेंट टाकणार जी असेल आपली
आता इम्पॉर्टंट आपल्या समोर एक लेवल येत आहे, ती लेवल आहे ओके. जस्ट 1 मिनिट द्या फक्त. ओके चला, पेन चालत नाही, काहीतरी इश्यू झालाय, ठीक आहे. 23,970 ही एक इम्पॉर्टंट लेवल असेल आपल्यासाठी आता उद्या मार्केटसाठी. आता हे अनालिसिस मी माझ्या विद्यार्थ्यांना लाईव्ह मध्येच अपडेट केलेलं होतं. हे लाईव्ह मध्येच अपडेट केलं होतं. टायमिंग पाहू शकता तुम्ही, 2:11 मी माझ्या विद्यार्थ्यांना लगेच अपडेट केलेलं की अशा प्रकारचं एक निफ्टीमध्ये आता डाऊन साईडची इम्पल्स क्रिएट होत आहे. ओके, हे कशामुळे, जे ऑलरेडी आता एक्सप्लेन केलं होतं, विओ फिफ्थचे काही रूल आहेत त्याच्यानुसार. ओके, आता जर इथे जर एबीसी पॅटर्न आपल्याला पाहायला मिळाला तर आपण एका वेव फिफ्थसाठी शॉर्ट करू शकतो. कुठून? या लेवल मधून आपण वेव फिफ्थसाठी शॉर्ट करू शकतो इथपर्यंत. त्याचा आपण टार्गेट उद्या पाहूया, लाईव्ह अपडेट करून टाकूया आपण. त्याच्यानंतर वेव फिफ्थ नुसार अजून एक या इम्पल्स पासून अजून एक रिट्रेसमेंट येणार आपली. याला आपण कलर चेंज करू. ओके, जेव्हा ही वेव फिफ्थ खाली येईल तेव्हा ही जी रिट्रेसमेंट असेल ती निघून जाईल आणि ही ब्लॅक फक्त राहील अशा प्रकारे. जेव्हा ही ब्लॅक येईल राईट, तेव्हा हा थर्ड पूर्ण होणार. थर्ड नंतर ही ब्लॅक वाला 4 कंप्लीट होणार आणि नंतर हा 5 पूर्ण होणार. ओके, या 5 नंतर आता आपण त्याला आहे तसं करू, आहे त्या ठिकाणी. ओके, या 5 नंतर जो काही पिंक कलर मध्ये वेव थर्ड आहे तो पूर्ण होणार. जस्ट मी तुम्हाला काही इमॅजिनेशन किंवा आपल्याला काय करता येते का पाहू आपण अशा प्रकारे. ओके, हे ब्लॅक इम्पॉर्टंट आहे. ओके, हा ब्ल्यू कलरचा जो आहे तो पूर्ण पहिल्यांदा होईल इम्पल्स 5 पर्यंत. त्याच्यानंतर या 5 बरोबर ही वेव 3 होईल आपली ब्लॅक कलर मधली. त्याच्यानंतर ही वेव 4 बनेल आणि त्याच्यानंतर ही वेव 5 बनेल ब्लॅक कलर मधलीच. ओके, जसं हा ब्लॅक कलरचा वेव 5 तयार होईल तेव्हा आपली कन्सिडर होईल वेव 3. कोणती? जी पिंक कलर मधली आहे. ही वेव 3 पूर्ण झाल्यानंतर या वेव 4 साठी आपण अजून एक अपसाइडने वेव 2 पासून काय करणार, एक रिट्रेसमेंट टाकणार जी इथपर्यंत असे येईल. आपण आत्ताच टाकून ठेवू आणि याला ठेवू पिंक कलर. ओके, फक्त लेवल इम्पॉर्टंट आहेत असं समजून ठेवा. उद्या इंट्राडे साठी या लेवलची आवश्यकता नाही. जस्ट आपण इमॅजिन करतोय की असं काहीतरी हे जाणार आहे. ओके, आणि नंतर या रेंजमधून जिथून ही रेंज तयार होईल तिथून आपण अजून एकदा वेव फिफ्थसाठी एक प्लॅन करू शकतो शॉर्ट साईडला. अशा प्रकारे ह्या सायकल्स तयार होणार आहेत. ओके, हे सगळे लाईव्ह अपडेट आपण आपल्या विद्यार्थ्यांना लाईव्ह मध्ये अपडेट करत असतो, जेणेकरून कोणतेच त्यांना कन्फ्युजन होणार नाहीये. टाइम टू टाइम ते त्यांचा ट्रेड प्लॅन करू शकतात. एक्झिक्युशनसाठी त्यांना कोणतीही अडचण येणार नाहीये. अशा प्रकारे आपण काय करतो, त्यांना त्यावेळी त्या ठिकाणी टाइम टू टाइम अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगायला विसरू नका. आणि अजून पण तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला, यूट्यूबला आणि टेलिग्राम ग्रुपला जर अजून जॉईन झालेले नसाल तर जॉईन व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत, परिवारांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून याचा फायदा त्यांना सुद्धा होईल. याच्यामधून तुम्हाला शिकायलाही मिळणार आहे. ओके, आणि त्याच्यातून तुम्हाला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन कसं करायचं हे सुद्धा माहीत होणार आहे. अजून पण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.